तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघूया आता की स्टॉक यारी ॲप्लिकेशन तुम्ही कसं वापरू शकता। हा इन डिटेल व्हिडिओ आहे, एज्युकेशन पर्पज व्हिडिओ आहे। कुठेही मी तुम्हाला इन्फ्लुएन्स करत नाही आहे। तुम्ही तुमचा टॉप लॉस टार्गेट ॲप्लिकेशनमध्ये रिसर्च ॲनालिस्टने दिलेल्या प्रमाणे तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा लावू शकता। तर जाऊया पुढं। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जेव्हा होम या बटनाला क्लिक करता तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सारे ऑप्शन्स या ठिकाणी ओपन होतात। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी दोन गोष्टी आहेत। एक आहे तुम्हाला वॉच लिस्ट तयार करता आली पाहिजे स्वतःची, आणि स्क्रीनरमधून स्टॉक पण सिलेक्ट करता आले पाहिजे। तर आपण आधी स्क्रीनर बघूया की स्क्रीनरमध्ये तुम्ही काम कसं करू शकता। या स्क्रीनरमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर, स्क्रीनर म्हणजे काय, एक प्रकारचा स्कॅनर आहे। ओके, या ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूला सेगमेंट्स दिसतात। मी जसं तुम्हाला इक्विटीमध्ये तुम्ही इंट्राडे, स्विंग आणि शॉर्ट टर्म, डेली, वीकली आणि मंथली ट्रेडिंग करू शकता। डेली बेसिसवर ट्रेडिंग करणं म्हणजे इंट्राडे करणं, वीकली म्हणजे स्विंग करणं आणि मंथली म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणं। या ठिकाणी कॅश म्हणजे NSE आणि BSE मिळून जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या या ठिकाणी कॅशमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। ओके, म्हणजे कॅश तुम्ही चूज केलं तर या ठिकाणी खालच्या बाजूला 7,000 स्टॉक, आसपास 7,000 स्टॉक आपल्या NSE आणि BSE मधून मिळून आहेत। तर 7,000 स्टॉकमधून स्कॅन होऊन या ठिकाणी तुम्हाला स्टॉक येतील। या ठिकाणच्या कंपन्या तुम्हाला थोड्याशा वेगवेगळ्या वाटतील, ज्या ओळखीच्या कंपन्या तुम्हाला दिसत नाही आहेत। काळजी करू नका मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर काम करायचं आहे तर तुम्ही FNO म्हणजे भारतातल्या टॉप 200 कंपन्याचा हा स्कॅनर आहे। या ठिकाणी तुम्हाला ओळखीच्या कंपन्या दिसतील। आता बघा, या ठिकाणी नौकरी, ओके, ग्रॅन्युअल्स, मदरसन, टाटाकॉम, ट्रेंट, पॉलीकॅब अशा कंपन्या तुम्हाला दिसत आहेत। ग्रासिम, लुपिन, ओके, हे सगळं तुम्हाला ओळखीच्या कंपन्या वाटतात, कारण की ह्या टॉप 200 कंपनीज FNOमध्ये ट्रेड करत असतात। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फ्युचर्स म्हणजे फक्त फ्युचर्समध्ये असलेल्या कंपन्या या ठिकाणी FNO आणि फ्युचर्स एकच, अगेन त्याच कंपन्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील। ओके, त्यानंतर तुम्हाला फ्युचर्सच्या नंतर MCX, निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500। ओके, निफ्टी 500ला चूज केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच साऱ्या या ठिकाणी कंपन्या दिसतात। ओके, तर मी समजा PNC इन्फ्रा नावाची तुम्हाला या ठिकाणी कंपनी दिसते, जी निफ्टी 500मध्ये आहे आणि तुमच्या ओळखीची दिसते। इथं दिसते डीमार्ट, AJVN, ओके, एमटारटेक, या कंपन्या तुम्हाला मिड कॅपमधल्या कंपन्या आहेत, तुम्हाला माहितीच असतील। ओके, आता जर मी या ठिकाणी एमटारटेक बघायला गेलो तर सकाळी तुम्हाला या ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळालेला होता। आता ग्रीन सिग्नल काय आहे, रेड सिग्नल काय आहे, हे सगळं आता व्यवस्थित समजून घेऊ आपण वन बाय वन। ओके, या ठिकाणी तुम्हाला सेगमेंट समजलेले आहेत। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यस असं लिहा की तुम्हाला सेगमेंट समजलेले आहेत की कुठले कुठले सेगमेंट आहेत। तुम्हाला निफ्टी 50चं स्कॅनर पाहिजे, तुम्ही निफ्टी 50ला क्लिक करा। निफ्टी 50चा स्कॅनर तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसेल। तुम्हाला हे निफ्टी 50मधल्या कंपन्या सगळ्या तुमच्या कंपनीजला स्टार लागलेला आहे, म्हणजे जो काही स्टार लागलेला स्टॉक आहे तो स्टॉक तुमचा निफ्टी 50मध्ये आहे असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे। ओके, तर निफ्टी 50मध्ये त्यांनी आज ICICI बँक, डिविज लॅब या ठिकाणी याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। ज्या स्टॉकला ग्रीन सिग्नल दिलेला असतो, ओके, तो स्टॉक कसा काम करतो या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे पुढं। आधी समजून घ्या हे वन बाय वन काय कॉलम आहेत। निफ्टी 50 समजून घेतलं तुम्ही, 100ला क्लिक केलं की निफ्टी नेक्स्ट 50 म्हणजे निफ्टी 50 आणि +50 असे 100 स्टॉक तुम्हाला या ठिकाणी येताना दिसतील। ज्याला स्टार लागला आहे तो निफ्टी 50मधला स्टॉक असणार आहे, आणि ज्याच्यावर ग्रीन सिग्नल दिसतोय, ग्रीन आलेला दिसतंय HDFC AMC, याच्यामध्ये तुम्हाला बाय रिकमेंडेशन असणार आहे। कुणाचं? रिसर्च ॲनालिस्टचं, माझं नाही। ओके, तर या पुढं येऊया। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निफ्टी 200 असं दिसणार आहे। निफ्टी
निफ्टी 200ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी निफ्टी 200चं पूर्ण तुम्हाला इन डिटेल या ठिकाणी काय दिसणार आहे, स्टॉक दिसणार आहे. तुम्ही निफ्टी 200मधले पण चूज करू शकता. निफ्टी 200मध्ये पण तुम्हाला जर स्टार आला तर तो निफ्टी 50मधला स्टॉक आहे, तो 200मध्ये पण ट्रेड करतो. ओके. आणि निफ्टी 500 तुम्हाला मागाशी एकदा दाखवलंच होतं. तर 500 स्टॉकमधून तुम्हाला सिलेक्टिव्ह स्टॉक या ठिकाणी मिळणार आहेत. इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे की सेगमेंट कशा पद्धतीने बघायचे आहेत तुम्हाला. हे वेगवेगळे सेगमेंट आहेत. मी तुम्हाला MCX दाखवलं ना, MCXला क्लिक करतो. MCX म्हणजे काय, मल्टी कमोडिटी एक्सचेंज इन इंडिया. या ठिकाणी तुम्हाला चांदीवरती तुम्हाला दिसतंय, त्यांनी चांदीवरती ग्रीन सिग्नल्स तुम्हाला दिलेला आहे आणि चांदी इकडून वाढलेली पण तुम्हाला दिसते. आता लाईव्ह चांदी खूप वाढलेली आहे. तुम्हाला गोल्डवर पण त्यांनी सिग्नल दिला होता आणि चांदीवर पण डेट पण दिलेली असते आणि स्टॉप लॉस पण दिलेला या ठिकाणी असतो. आणि तिथून तो किती हाय गेला हे तुम्हाला दाखवलेलं असतं. तर तुम्ही गोल्ड आणि सिल्वरमध्ये काम करत असाल तर तुम्ही इथून पण सिग्नल्स घेऊ शकता. ओके. आता पुढं जाऊया. स्क्रीनर्स सेगमेंट संपले. सेगमेंटमध्ये मी आता काय करतो, या ठिकाणी निफ्टी 500 आणून ठेवतो आणि इथून पुढं तुमचं काम सोपं करतो की स्क्रीनर म्हणजे काय. तर ग्रीन सिग्नल म्हणजे काय, ज्या स्टॉकसाठी, ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला असा बॉक्स येतोय, हा बघा, हा बॉक्स, हा जो डीमार्टला जो बॉक्स येतोय, तो बॉक्स कसा येतोय तुम्हाला, ग्रीनमध्ये येतो. SGVNला ग्रीन येतोय, नौकरीला ग्रीन येतोय, बाकी ठिकाणी बॉक्सला ग्रीन येत नाही आहे. ग्रॅन्युअल्सला ग्रीन येतोय. तर ग्रीन येणं म्हणजे काय, तर तो स्टॉक रिकमेंडेशनमध्ये आहे. ग्रीन प्लस स्टार म्हणजे काय, ग्रीन प्लस स्टार म्हणजे तो निफ्टी 50मधला स्टॉक आहे. ओके. आता मी या ठिकाणी डीमार्ट जर बघायला गेलो तर याला मी क्लिक करतो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ह्याच्यावरती होल्ड रिकमेंडेशन दिलेलं आहे. ओके. ग्रीन सिग्नल तुम्हाला कधी दिला आहे यांनी, 5/6/2025. आपण रेकॉर्ड पण 5/6/2025लाच हा व्हिडिओ करतोय. तर 4088 रुपयाला त्यांनी तुम्हाला बाय करायला सांगितलं आहे. तिथून तो हाय एवढा गेलेला आहे, 4244. ओके. आणि तुमचा 3.83%चा तिथं गेन झालेला आहे. ओके. या ठिकाणी जर मी गेलो आणि इथं रिसेंट परफॉर्मन्स ऑफ ग्रीन सिग्नल्स इथं जर क्लिक केलं मी, तर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी काय दिसतो, चार्ट दिसतो की कधी कधी यांनी बाय सिग्नल्स दिले होते आणि ह्या बाय सिग्नल्सवरून तुम्ही त्याच्यावर कसं कसं काम केलं, टॉप लॉस टार्गेट कसे गेले. ठीक आहे. ह्याचं पण इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहेच. ओके. बघा, या चार्टमध्ये नंबर 1 काय आहे, 4088.3ला 5/6/2025ला ग्रीन सिग्नल दिलेला आहे डीमार्टवरती. तर ओपन ट्रेड आहे, अजून तो होल्डमध्ये आहे, हे लक्षात येतं तुम्हाला. इथं ग्रीन सिग्नल दिलेला आहे, तो कसा समजून घ्यायचा, ग्रीन सिग्नल इथं होल्ड दिलेला आहे आणि तुम्ही आजच्या स्क्रीनरमध्ये तो ग्रीन बॉक्समध्ये दिसतोय तुम्हाला, म्हणजे हा बाय रिकमेंडेशनला आहे. मग तुम्ही म्हणाल की सर हा इंट्राडेसाठी बाय आहे का स्विंगसाठी आहे का शॉर्ट टर्मसाठी बाय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे, अलर्ट लावून ठेवायचे. जोपर्यंत त्याचा रेड अलर्ट येत नाही त्या स्टॉकवरती, तोपर्यंत तुम्हाला तो स्टॉक होल्ड करायचा आहे. किंवा तुम्हाला जर एक चांगलं प्रॉफिट मिळत असेल कशामध्ये, इंट्राडेमध्ये, ते किती असू शकतं, 2%, 3%, 5% मिळत असेल तर तुम्ही निघून जावा. किंवा तुम्ही त्याला डिलिव्हरीमध्ये बाय करून ठेवला आहे तर तुम्ही 1 दिवस होल्ड करा. BTST होऊ शकतं, बाय टुडे सेल टुमारो. किंवा तुम्ही त्याला अजून आठवडाभर होल्ड करा, ते शॉर्ट टर्म ट्रेडिंग होऊ शकतं. महिनाभर होल्ड करा, अजून शॉर्ट टर्म ट्रेडिंग होऊ शकतं. बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, याला सिग्नल येत नाही तोपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. किंवा तुम्हाला सफिशियंट प्रॉफिट जर दिसत असेल तर तुम्ही बाहेर पडायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ह्या सिग्नलचा उपयोग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. डीमार्टवर ग्रीन सिग्नल आहे तर तुम्ही आज डीमार्टला घेऊन काम करू शकला असतात, SGVNला काम करू शकला असतात. इंट्राडेमध्ये या ठिकाणी बघा 3%. ओके. आता जवळजवळ 2:15 वाजतायत, मी व्हिडिओ जेव्हा बनवतोय 5/6/2025च्या दिवशी. ओके. तर हे तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला समजले आणि तुमचा
स्क्रीन रिफ्रेश रेट जो आहे तो 3 मिनिट ठेवायचा आहे तुम्हाला. 5 मिनिट 15 मिनिट पण आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर तुम्हाला स्टॉक तिथं येत राहतील. हा टाईम फ्रेम वाईज काही सिग्नल्स नाही आहेत मित्रांनो. 3 मिनिट 5 मिनिट 15 मिनिटाला ॲप्लिकेशन रिफ्रेश होऊन तुम्हाला रिसर्च ॲनालिस्टच्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे तुम्हाला सिग्नल्स या ठिकाणी येत राहतील. तर तुम्ही 3 मिनिटं ठेवा, तुम्हाला इंट्राडेला चांगले स्टॉक मिळतील. ओके, तुम्ही इंट्राडेला घेऊ शकता, स्विंगला आणि शॉर्ट टर्मला तोच स्टॉक ज्याला ग्रीन सिग्नल लागला आहे तो घेऊ शकता. बाकीचे घेऊ शकत नाहीत का? बाकीचे सुद्धा घेऊ शकता, बाकीचे पण घेऊ शकता आणि त्याच्यावरती अलर्ट सेट करू शकता. मी कसे अलर्ट सेट करायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे. आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढं जायचा प्रयत्न करूया. इथं ही तुम्हाला मी 3 कॉलम सांगितलेले आहेत. चौथा कॉलम आहे ऑल सेक्टर. तुम्हाला कुठला स्पेसिफिक सेक्टरमध्ये काम करायचं आहे का? तर मला ॲटो सेक्टरमध्ये काम करायचं आहे. तर ॲटोमध्ये बघा, ॲटो सेक्टरमध्ये आपल्या ॲप्लिकेशननं काय सांगितलेलं आहे की मदरसन त्यांनी 5 तारखेला ग्रीन सिग्नलमध्ये दिला आहे, MRF ग्रीन सिग्नलमध्ये दिला आहे, मदरसन सुमी ग्रीन सिग्नलमध्ये दिला आहे. तर हे स्टॉक तुम्ही ग्रीन सिग्नलमध्ये आलेत म्हणून याला तुम्ही कशासाठी बाय करू शकता? स्विंग शॉर्ट टर्मसाठी बाय करू शकता अलर्ट सेट करून. ओके, तर आता समजा एक्झाम्पल मदरसन सुमी 59 रुपयाला त्यांनी काय केलं आहे, आज दिलेला आहे ग्रीन सिग्नल दिसतं या ठिकाणी 59 रुपयाला आणि स्टॉप लॉस सांगितलं आहे 57 रुपयाचा आणि या ठिकाणी ग्रीन बॉक्समध्ये तो आलेला आहे. मी ॲटो सिलेक्ट केलं आहे सेक्टर. ओके, दुसरं सेक्टर सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला. समजा मला केमिकल सेक्टर सिलेक्ट करायचं आहे. केमिकलमध्ये काही नाही आहे. ओके, आज बँकमध्ये काय आहे का? बँक सिलेक्ट करतो. ICICI बँकवर ग्रीन सिग्नल आहे आज, तर तुम्ही ICICI बँकला घेऊन जाऊ शकता. ओके, हे लक्षात येत आहे. तुम्ही मागचे सुद्धा ग्रीन सिग्नल या ठिकाणी चेक करू शकता. 7 दिवस जुन्यापर्यंत करू शकता. बँकिंगमध्ये 7 दिवसापूर्वी RBL बँकवरती सिग्नल दिलेला आहे आणि कॅनरा बँकवरती सिग्नल दिलेला आहे, पण अजून काही ते स्टॉक चांगले वाढलेले नाहीत. मार्केटच व्यवस्थित नाही आहे. आपण कधी बोलतो आहे? 5/6/2025ला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे मी. ओके, तर बँकिंग सेक्टर सोडून मग दुसरा कुठला सेक्टर? ॲग्रिकल्चरल सेक्टर थोडासा चांगला वाढत होता, पण ॲग्रीवरती पण काय दिसत नाही. ॲग्रो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एखादा अजून सेक्टर बघूया. डिफेन्सला मी क्लिक करतो. डिफेन्समध्ये पण काही नाही आहे. या ठिकाणी मी ॲटो बघितला आपण, बॅटरीज, ब्युरेजेस, सिमेंट, इंडियन सिमेंट. ओके, हा त्यांनी ग्रीन सिग्नलमध्ये देऊन ठेवलेला आहे. ओके, इथंपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी मला वाटतं तुम्हाला हे सिग्नल कसे बघायचे हे कळालं असेल. डेली बघायचे आहेत तुम्हाला तर तुम्ही इथं ऑल करायचं, ऑल करून सेवून द्यायचं. टुडे करायचं, आज मला पाहिजेत. 3 मिनिट रिफ्रेश रेट ठेवा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रीन बॉक्स येतो आहे ते स्टॉक तुम्ही पिक करू शकता प्रायोरिटी बेसिसवरती. ओके, ग्रीन स्टॉक तुम्ही प्रायोरिटी बेसिसवर पिक करा ज्याचा बॉक्स ग्रीन आहे. ओके, आणि ज्यांचा बॉक्स ग्रीन नाही ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते सुद्धा स्ट्रॅटर्जीवरती आहेत, पण ते रिकमेंडेशनमध्ये नाही आहेत. हे रिकमेंडेशनमध्ये ग्रीन बॉक्सवाले स्टॉक रिकमेंडेशनमध्ये आहेत आणि ज्याला स्टार लागला आहे ते कुठले आहेत? निफ्टी 50 मधले आहेत, म्हणजे अजून सिक्युअर आहेत. अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता. आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला या ठिकाणी आजच्या डेटमध्ये म्हणजे आजची 5/6/2025च्या दिवशी मी स्टॉक बघतो की समजा तुम्ही एक सोपा स्टॉक घेऊ आपल्याला लावून, एक तुम्हाला मी अलर्ट कसे लावले जातात हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. भरपूर स्टॉकला आज ग्रीन सिग्नलमध्ये आलेले दिसत आहेत, बरोबर आहे. गोदरेज प्रॉपर्टी आहे, अल्ट्राटेक आहे, मदरसन सुमी. ठीक आहे, मदरसन सुमी. ओके, ग्रीन सिग्नल हे कसं वाचायचं हे समजून घ्या. ग्रीन सिग्नल 59 रुपये 30 पैशाला दिला, स्टॉप लॉस 57 पैसे 57.5ला दिला आहे 5/6/2025ला. हां, इथं काय म्हणत आहे? हाय आफ्टर ग्रीन सिग्नल. तुम्हाला सिग्नल दिल्यापासून तो 59 रुपये वरती गेला, 0.74% वाढलेला आहे. पण आता हा ग्रीन सिग्नलमध्ये आहे अजून म्हणजे काय?
तुम्ही याला ठेवू शकता, डिलिव्हरीमध्ये बाय करून ठेवू शकता जोपर्यंत त्याचा रेड अलर्ट येत नाही. आता 3 पद्धतीने तुम्हाला अलर्ट लावता येत असतात. ओके, आता ते कसे लावायचे ते समजून घेऊया. ॲक्च्युली हा 1.18% वरती गेला होता सिग्नल दिल्यापासून. ओके, इथं बघा व्हॅल्यूम वगैरे 7 डेजचा व्हॅल्यूम, तो कसा दिसतो, काय दिसतो, हे सगळं दिसतंय तुम्हाला. बुलिश ट्रेंडमध्ये आहे या ठिकाणी. बाकी बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. लो हाय प्राईस सगळं बघायला या ठिकाणी मिळतं. मी मदरसनवर तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. किंवा अजून एक स्टॉक घेऊया आपण, ओल्टास. ओल्टास 1241ला दिला होता, 1204चा टॉप लॉस आहे, 5च दिलेला आहे, 5/6/2025. 1248 रुपयाचा हाय गेला, 0.52%. आत्ता तो दिसतोय मार्केट बंद होताना 15:20 झालेले आहेत, 1.16% तो टोटल वाढला होता, पण आता बंद होताना 0.52%वरच बंद होतोय. मी आता ओल्टासवरच तुम्हाला सांगतो की समजा ओल्टास तुम्ही बाय केला, एक्झाम्पल देतोय. हे बघा 3 मिनटं झाले की हा रिफ्रेश होतो ॲटोमॅटिक. ठीक आहे, आणि वरी स्टॉक तुम्हाला चेंज जर आले रडारवरती, स्टॉक जर रडारवरती आले तर स्टॉक चेंज पण होतात. ओके, आता मी या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेश झाल्यामुळे तो ओल्टास खाली गेला, मी परत ओल्टासवरती येतोय. परत ओल्टासवरती कुठं गेला ओल्टास, हां दिसतोय ओल्टास या ठिकाणी, हे ओल्टास दिसतोय तुम्हाला. आता ओल्टासवर मी काय करतोय, तुम्हाला इथं दिसते का बघा, मी माझा कर्सर इथं आणतोय. ओल्टास ॲड अलर्ट दिसतोय, ॲड अलर्ट या ठिकाणी मी ॲड अलर्टवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की ऑप्शन येत आहेत, सेट अलर्ट. ओके, आता मी इथं क्लिक करतो, तुम्हाला 3 प्रकारचे अलर्ट दिसत आहेत, ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल आणि प्राईज अलर्ट. ग्रीन सिग्नलला मी क्लिक करतो आणि सेट अलर्ट म्हणतो. बघा ॲप्लिकेशन तुम्हाला काय म्हणतं आहे, दिस स्टॉक इज ऑलरेडी ऑन बाय रिकमेंडेशन. ओके, दिस स्टॉक इज ऑलरेडी बाय ऑन रिकमेंडेशन, म्हणजे बाय रिकमेंडेशनमध्ये असल्यावर तुम्हाला ग्रीन, ऑलरेडी तो ग्रीन सिग्नलमध्ये आहे, तर तुम्हाला परत ग्रीन कसा लागेल, नाही लागणार. बरोबर आहे का. ह्याला कट केला मी, कारण की बघा ओल्टास ग्रीनमध्ये आहे. ओल्टासला मी जर क्लिक केलं, इथं या ओल्टास या नावाचा बॉक्सवर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की ओल्टास ऑलरेडी त्यांनी होल्ड करायला सांगितलेलं आहे, तुम्ही जर का बाय केला असेल तर. ग्रीन सिग्नल लागला आहे 5/6/2025ला 1241 रुपयाला ओल्टास बाय करायचा आहे. स्टॉप लॉस तिकडे दिलेला होता, हाय गेला आहे 1250 रुपये, 0.71 पॉईंट वाढला आहे आज. आणि इथं जर तुम्ही रिसेट परफॉर्मन्सला क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला ओपन ट्रेड दिसेल, आणि मागचे ट्रेडसुद्धा त्यांनी ज्या वेळेस याला ग्रीन सिग्नल दिलेत त्या वेळेस ग्रीन सिग्नल दिलेत त्या वेळेस तुम्हाला किती पर्सेंटचा गेन मिळवून दिला किंवा किती पर्सेंटचा टॉप लॉस तुमचा हिट करून दिला या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो. ओके, खूप सुंदर प्रकारे तुम्हाला कसली ट्रेडिंग करता येणार आहे, इक्विटीमध्ये खूप छान पद्धतीने ट्रेडिंग करता येणार आहे. तर अलर्ट कसा लावायचा हे समजत होतो आपण. परत अलर्ट कसा लावायचा याच्यावर येऊया. अलर्ट आपल्याला लावायचा आहे ओल्टासवरती. ओल्टास ओल्टास ओल्टास, हां ओल्टास. ओके, आता समजा 1241 रुपयाला तुम्ही बाय केला आहे, तर तुमचं म्हणणं असेल ना की कुठंतरी मला तो एक्झिट कसा करायचा, मला एक्झिट तो कसा झाला पाहिजे. तुम्ही आम्हाला सांगणार का सर की एक्झिट कसा होणार, आणि मी पण माझा सेट करू शकतो का एक्झिट पॉईंट. तर डेफिनेटली तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि हे ॲप्लिकेशनमध्ये काय जे रिसर्च ॲनालिस्ट बसलेले आहेत त्याच्या पाठीमागं जे सेबी रजिस्टर्ड आहेत ते तुम्हाला सांगतील की हे एक्झिट कसं करायचं आहे ते. ओके, मी होमला क्लिक करतो आणि तुम्हाला दाखवतो की ॲप्लिकेशन हे सेबी रजिस्टर्ड आहे का. दिसतंय तुम्हाला या ठिकाणी खाली, स्टॉक यारी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड सेबी रजिस्ट्रेशन नंबर. तुम्ही ही सेबीच्या वेबसाईटला जाऊनसुद्धा बघू शकता. परत आपल्या कामावर वापस येऊया आपण. स्टॉक्सला क्लिक केलं की स्कॅनरमध्ये येतं किंवा स्क्रीनरला क्लिक केलं तरी तिथं येतं. ओल्टासमध्ये येऊया. व्हिडिओला थोडा जास्त वेळ लागेल, पण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये स्टॉक यारीचं ॲप्लिकेशन समजून जाणार आहे मित्रांनो. तुम्हाला काही बघायची आवश्यकता
नाही आहे परत स्टॉक यादी ॲप्लिकेशनमध्ये उलटाच. आता 1241ला मी बाय केला आहे, ग्रीन सिग्नल होता, बॉक्समध्ये होता, ग्रीन बॉक्समध्ये होता, म्हणून मी त्याला घेतला उलटासला. आणि मी आता ॲड अलर्टला क्लिक केलं. ॲड अलर्टला क्लिक केल्यानंतर मला काय आलं, सिलेक्ट अलर्ट. कुठं केलं मी परत दाखवतो. या ठिकाणी दिसते तुम्हाला ॲड अलर्टचं बटन, इथं मी क्लिक केलं ॲड अलर्टचं बटनचं. असं येतं मला. ग्रीन सिग्नल मी तुम्हाला मागं लावून दाखवला, कारण की ग्रीनमध्ये आहे तर ग्रीन कसा सिग्नल लागेल, नाही लागणार. मग आपल्याला रेड अलर्ट लावावं लागेल याला, किंवा प्राईज अलर्ट लावावं लागेल. कारण की जे स्टॉक ग्रीन सिग्नलमध्ये येतात त्यांना तुम्हाला एक्झिट करण्यासाठी रेड अलर्ट लावावं लागेल. परत एकदा समजावतो, जे स्टॉक ग्रीन बॉक्समध्ये येतात आणि तुम्ही त्याला बाय करता, त्याला एक्झिट करण्यासाठी तुम्हाला रेड अलर्ट किंवा प्राईज अलर्ट लावायचा आहे. ओके, रिफ्रेश बघा, 3 मिनिट झाले, परत रिफ्रेश झाला हा ॲटोमॅटिक तुमच्यासमोर. अशा पद्धतीने 3-3 मिनिटाला तो रिफ्रेश होत राहणार आहे. उलटास 1241ची बाईंग आहे आपली, असं आपण एक्झाम्पल पकडलं आहे समजण्यासाठी. ॲड अलर्ट या बटनावर क्लिक करतो आहे मी. क्लिक केल्यानंतर मला 3 ऑप्शन उपलब्ध होतात, ग्रीन सिग्नल, रेड अलर्ट, प्राईज अलर्ट. मी दोन्ही अलर्ट तुम्हाला मी लावून दाखवतो. प्राईज अलर्ट म्हणजे काय, 1241ला मी बाय केलं आहे, आता 1229 मला अलर्ट लावायचं आहे याच्यावरती. तर मी काय करणार, 1241ची बाईंग आहे माझी, तर मला 1270 रुपयाला ह्याला काढायचं आहे, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. ओके, ॲज अ ट्रेडर. तर मी 1270 रुपयाला या ठिकाणी काय करणार आहे, मी या ठिकाणी 1270 रुपयाला याला सेट करणार आहे. सेट अलर्ट असं या ठिकाणी मी सेट करणार आहे. तर हा प्राईज अलर्ट माझा सेट झालेला आहे. त्याच्यानंतर 1270 रुपयाचा मी प्राईज अलर्ट सेट केल्यानंतर मला परत एकदा काय करायचं आहे, या ठिकाणी मला रेड अलर्ट सेट करायचा आहे. प्राईज अलर्ट कशाप्रमाणे सेट केला मी, प्राईज अलर्ट सेट केला मी माझ्या स्वतःच्या ॲनालिसिसप्रमाणे. पण मला आता काय सेट करायचं आहे, मला सेट करायचा आहे रेड अलर्ट, जो स्ट्रॅटर्जीप्रमाणे मला सांगेल की काय होईल, एक्झिट कधी करायचं आहे मला. तर मी परत उलटासवर जातो. तुम्ही एका स्टॉकवरती 2 अलर्ट लावू शकता. उलटासवरती मी परत येतो आहे, उलटास या ठिकाणी उलटासवरती ॲड अलर्टवर क्लिक केलं मी. ओके, परत मी या ठिकाणी प्राईज अलर्ट घेणार नाही. प्राईज अलर्ट घेतला तर प्राईज अलर्ट परत लागू शकतो, पण आता मी या ठिकाणी रेड अलर्ट घेणार आहे. रेड अलर्टचा अर्थ काय होतो की रिसर्च ॲनालिस्टच्या प्रमाणे एक्झिट मी घेणार आहे, ॲप्लिकेशनच्या सांगण्याप्रमाणे मी एक्झिट घेणार आहे. तर या ठिकाणी जर मी रेड अलर्ट सेट केला, तर रेड अलर्ट सेट केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली हा गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रेड अलर्ट सेट केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे तुम्हाला मी सांगतो. इथं तुम्हाला ॲप्लिकेशनच्या उजव्या बाजूला वरती एक बेलचं बटन आहे, एक घंटीचं बटन आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर युअर अलर्ट्स म्हणून असं एक बटन या ठिकाणी येणार आहे तुम्हाला. तर हे बटन आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे की बघा, उलटास तुम्हाला 2दा दिसतोय उलटास 2दा तुम्हाला. एकामध्ये मी रेड अलर्ट सेट केला आहे, म्हणजे ग्रीनमध्ये होता, ग्रीन अलर्टमध्ये होता, तो आता काय होईल, रेड अलर्टला गेल्यावर मला कळेल. मग 1241ला आपण त्याला बाय करून ठेवला आणि त्याच्यावर अलर्ट लावून ठेवला. जोपर्यंत रेड अलर्ट येत नाही तोपर्यंत मी स्टॉक होल्ड करून ठेवणार आहे. आणि मध्ये मध्ये मला ते बघता पण येणार आहे, उलटा सर्च करून ते दाखवतो मी तुम्हाला कुठं बघायला येणार आहे. अलर्ट ॲक्टिव्ह कुठला आहे आता, अलर्ट ॲक्टिव्ह 1270 हे प्राईज अलर्ट ॲक्टिव्ह आहे. प्राईज अलर्ट ॲक्टिव्ह म्हणजे काय, तर 1270ला गेला तर मला तो ॲटोमॅटिक काय करेल, अलर्ट दाखवेल. बरोबर आहे, 1270ला तो मला ॲटोमॅटिक काय करेल, अलर्ट दाखवेल किंवा मला येईल. आता हे कशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे, तर तुम्हाला हे 3 ते 4 पद्धतीने तुम्हाला समजणार आहेत अलर्ट कसे काम करतात.
नंबर 1, तुम्हाला तुमचा मोबाईल ॲटोमॅटिक बोलेल की तुमचा स्टॉक हा 1270 रुपयाला गेलेला आहे किंवा तुमचा स्टॉक हा रेड अलर्टमध्ये गेलेला आहे. म्हणजे काय, तर तुम्ही जो बाय केलेला स्टॉक आहे तो तुम्ही एक्झिट करा, कारण की तुमचं एकतर प्राईसचं टार्गेट हिट झालं आहे किंवा रिसर्च ॲनालिस्टच्या प्रमाणे स्टॉकमधून एक्झिट घ्यावी असं तो सांगायचा प्रयत्न करणार आहे. तो कसा सांगणार आहे तुम्हाला? 4 पद्धतीने तो तुम्हाला सांगणार आहे. 4 कुठल्या पद्धती आहेत? नंबर 1, तुम्हाला तो सांगणार आहे की स्टॉक ॲटोमॅटिकली तुमचा मोबाईल बोलायला सुरू करेल AIच्या माध्यमातून आणि तुम्हाला सांगेल की तुमचं अलर्ट आलेला आहे स्टॉक यादीवर. तर मग तुम्ही मोबाईलला जाऊन तो बघायचा. तुम्ही चुकून तुमचा मोबाईल जवळ नसेल, खिशात असेल, तुम्ही गाडीवर असाल, तर मग काय होईल, तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती, नंबर 2, नंबर 3 तुम्हाला SMS वरती, नंबर 4 तुम्हाला मेलवरती, असे हे 3 वेगळे अलर्ट. आणि 4था अलर्ट मी तुम्हाला सांगितलं की मोबाईल तुमचा ॲटोमॅटिकच तुम्हाला बोलायला सुरुवात करणार आहे. तर ते 4 अलर्ट तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहेत, येणार आहेत. ह्या 4 अलर्टप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. तर ह्या 4 अलर्टमध्ये काय होणार आहे, तुम्हाला समजणार आहे की जो मी स्टॉक घेतला आहे ग्रीन सिग्नल बघून, ओके, त्याच्यावर मी रेड अलर्ट आणि प्राईस अलर्ट लावलेला आहे आणि त्याप्रमाणे मला एक्झिट करायला आता सिग्नल मिळत आहेत. तुम्हाला ग्रीन सिग्नलवरनं बाय करायचं आहे आणि अलर्ट सेट करायचे आहेत. आता हे अलर्ट मला दिसतात कुठं, की माझे किती अलर्ट माझ्याकडे आहेत. तर मी या गो प्रीमियममध्ये गेल्यानंतर मला या ठिकाणी माझा प्लॅन दिसतो. आता हे प्लॅन तुम्हाला दिसतो का या ठिकाणी बघा, माझा 349 रुपीजचा प्लॅन आहे 1 वर्षाकरता, ओके. आणि त्याच्यामध्ये मला 100 अलर्ट मिळतात. 100 अलर्टपैकी माझे 13 अलर्ट यूज झालेले आहेत. मी याला जर रिफ्रेश केलं तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो की माझं 349चं सक्सेस झालेलं आहे पेमेंट आणि 349 इयरली मला 13 अलर्ट. माझा हा जुना प्लॅन आहे. या जुन्या प्लॅनमध्ये सगळं होतं, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि MCX. आत्ताच्या प्लॅनमध्ये नाही आहे, ओके. ते प्लॅन पण मी तुम्हाला सांगतोय कुठले प्लॅन तुम्ही घेतले पाहिजेत. करंटली यू हॅव 100 अलर्ट फॉर 1 इयर, म्हणजे 1 वर्षात मी 13 आता कन्झ्युम केलेत. माझे ऑलरेडी 100 अलर्ट पैकी 13 मी कन्झ्युम केलेत. 3 मिनिट स्क्रीन रिफ्रेशमेंट फॉर 1 इयर, 3 मिनिटाला माझी स्क्रीन रिफ्रेश होईल, नवीन स्टॉक मला या ठिकाणी बघायला मिळतील. त्याच्यानंतर फुल ॲक्सेस फॉर 1 इयर, 1 वर्षासाठी सगळा ॲक्सेस तुम्हाला दिला जाईल जे काही कमिट केलेलं आहे. न्यू फीचर अपडेट फॉर 1 इयर, नवीन काही फीचर्स येतील याच्यामध्ये, ते अपडेट केले जातील 1 वर्षाकरता. ह्या प्लॅनमध्ये असा पद्धतीने होतं. नवीन प्लॅन काय, मी अपग्रेड प्लॅनमध्ये जातो. तर बघा, तुमचा 349चा प्लॅन तो मी ऑलरेडी घेतलेला आहे, तर मला अपग्रेडला तो येईल का, तर नाही येणार. तर तुम्हाला नवीन ॲप्लिकेशनमध्ये 349पासून प्लॅन सुरू होतात. 349, 849 आणि हा प्रो, ठीक आहे. प्रत्येक प्लॅनचं तुम्हाला डिटेल इथं दिसणार आहे. 349चा प्लॅन आम्ही रिकमेंड तुम्हाला करू, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि MCXमध्ये गोल्ड, सिल्वर हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतील तुम्हाला होताना. तर याच्यामध्ये काय काय येते बघा, याच्यामध्ये 300 अलर्ट येतात. माझ्या प्लॅनमध्ये 100च अलर्ट होते. इथं 300 अलर्ट फॉर 1 इयर. इक्विटी, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. MCX गोल्ड, सिल्वर येणार आहे. क्रिएट कस्टम वॉचलिस्ट, तुम्हाला स्वतःची कस्टमाइज वॉचलिस्ट बनवता येणार आहे. त्याच्यावर आपण जाणारच आहोत आता. क्रिएट कस्टम वॉचलिस्ट, 3 मिनिट स्क्रीन रिफ्रेश, फ्युचर्स अपडेट फॉर 1 इयर, जे काय अपडेट येतील ते. प्रीमियम टेलिग्राम ग्रुप अँड व्हॉट्सअप चॅनल तुम्हाला याच्यासोबत मिळणार आहे अपडेटसाठी, ओके. बाकीचेही प्लॅन तुम्ही बघून घेऊ शकता, इन डिटेल त्याची माहिती घेऊ शकता आमच्याकडनं, ओके. कॉल करून आम्हाला, तुम्हाला मी शेवटी खाली नंबर प्रोव्हाइड करणार आहे, त्या नंबरला कॉल करून तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा माझ्या टीमशी संपर्क तुम्ही करू शकता. आता आपण जाऊया की अजून एक फीचर आहे याचं, ते फीचर बघूया आपण. शेवटचं फीचर काय फीचर आहे, तर ते फीचर असं आहे की तुम्हाला वॉचलिस्टमध्ये जायचं आहे. वॉचलिस्टमधून तुम्हाला एक काम करता येणार आहे वॉचलिस्टमध्ये.
तर वॉचलिस्टमध्ये तुम्हाला इंट्राडे, स्विंग, शॉर्ट टर्मची अशी एक वॉचलिस्ट तुम्ही वेगवेगळी वॉचलिस्ट तयार करू शकता, वेगवेगळी वॉचलिस्ट पाहू शकता की काय वॉचलिस्ट एक्झॅक्टली तुम्हाला बनवायची आहे. तर समजा मी इथं माझी सेपरेट नावाने एक वॉचलिस्ट बनवली आहे, मनोज कवडे या नावाने. ओके, मी ही वॉचलिस्टला क्लिक करतो. तुम्ही तुमची क्रिएट खाली बघा, क्रिएट वॉचलिस्ट करता येते तुम्हाला. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्लसचं बटन तुम्हाला क्लिक करता येणार आहे. या प्लसच्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहिजे स्टॉक, समजा मला चेक करायचं आहे की ICICI बँक किंवा ICICI बँकपेक्षा मग रिलायन्स मी सर्च करतो या ठिकाणी. ठीक आहे, रिलायन्स दिसतो तुम्हाला तर खाली आलेला. मला याला प्लस बटन दाबायचं आहे. प्लस बटन दाबलं म्हणजे काय, तो ॲड झाला स्टॉक माझ्या वॉचलिस्टमध्ये. तर मी याला खाली येतो, दिसतोय तुम्हाला. तर रिलायन्समध्ये काय दिसतंय तुम्हाला, मला बाय डिफॉल्ट दिसतोय की यांनी काय केलेलं आहे, ग्रीन सिग्नल दिला आहे. कितीला, 4 तारखेला दिला आहे. आज आपण 5/6/2025ला बोलतोय. 4/6ला रिलायन्सवर ग्रीन सिग्नल दिलेला आहे, 4/6/2025. अगेन मी तुम्हाला सांगतोय, हा एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे. मी तुम्हाला रिकमेंडेशन देत नाही, ॲप्लिकेशन कसं चालवायचं याची माहिती देतोय. स्टॉप लॉस दिलेला आहे 1374 रुपयाचा आणि टार्गेट नाही. तर तो आत्ता सिग्नल दिल्यापासून तो 1454 रुपयापर्यंत गेलेला आहे. 1454 रुपयापर्यंत तो गेला आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2.65% वाढ झालेली आहे. जर तुम्ही काल हा ग्रीन सिग्नल बघून घेतला असतं याला तरी चाललं असतं. तुम्ही म्हणाल की सर आम्ही आमच्या पोर्टफोलिओमधले स्टॉक इथं ॲड करू शकतो का, त्याच्यावर ग्रीन आणि रेड सिग्नल दाखवेल का? हा डेफिनेटली दाखवेल. तुम्ही तुमचे दाखवू शकता. 200ची लिमिट आहे तुम्हाला या ठिकाणी ॲड करायला एका वॉचलिस्टला. मल्टिपल वॉचलिस्ट तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. तर एक्झाम्पल समजा माझ्याकडं झोमॅटो आहे पोर्टफोलिओमध्ये. ठीक आहे, झोमॅटो आहे माझ्याकडं. तर मी झोमॅटो इथं येत नाही, तर इटर्नल असं त्याचं नाव, इटर्नल. तर इटर्नल सर्च होत नाही आहे. चला दुसरा मी म्हणतो, बघतो. माझ्याकडं BEL पण आहे. तर मी BEL या ठिकाणी काय करतोय, टाकतोय सर्चमध्ये. तर सर्च होत नाही तर प्रॉपर. परत एकदा आपण या वॉचलिस्टला क्लिक करूया आणि या ठिकाणी BEL भारत ओके. चला इथं होत नाही. मी आता रिलायन्सला सर्च केलं तसं सर्च करता येईल तुम्हाला स्टॉक. ठीक आहे, आपण यात वेळ घालून नाही आहे, आपल्याला वेळ नाही घालवायचा याच्यामध्ये. पुढं जाऊया. तुम्हाला मी ॲड इथं काहीतरी टेक्निकल एरर येतो थोडासा. तुम्हाला लक्षात आलं की स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधले सुद्धा स्टॉक तुम्ही इथं ॲड करू शकता, किंवा तुम्हाला कुणी जर रिकमेंडेशन दिले असतील स्टॉकचे तर तुम्ही त्याचे सिग्नल्स इथं सेट करू शकता. आता अलर्ट सेट करायचं समजा रिलायन्सवरती मला, तर रिलायन्सला मला अलर्ट या ठिकाणी क्लिक केलं मी, तर अलर्ट या ठिकाणी मला सेट करायचं आहे. सेट अलर्ट, ग्रीन सिग्नल सेट. तर स्टॉक इज ऑलरेडी बाय रिकमेंडेशन, कारण ग्रीनला ग्रीनच तुम्हाला सेट करावं लागेल, बरोबर आहे. ग्रीनला रेड सेट करावं लागेल. तर रेड अलर्ट या ठिकाणी मी सेट करतो आहे. ओके, सेट झाला ग्रीन अलर्ट. त्याच्यानंतर मला प्राईज अलर्ट सेट करायचा आहे. समजा 1480ला गेल्यानंतर आपल्याला रिलायन्स विकायचा आहे. ॲड अलर्ट 1480चा मी अलर्ट लावला या ठिकाणी. सेट अलर्ट, बरोबर आहे. तर आता बघा या ठिकाणी मी माझ्या वॉचलिस्टमध्ये स्टॉक घेऊन मी याच्यावर सगळं काम केलेलं आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही जे काय आमच्याकडं स्टॉक येत आहेत, आपल्याच या ॲपवर येत आहेत, त्याच्यावरच काम न करता तुम्ही स्वतःच्या स्टॉकवर सुद्धा अलर्ट लावू शकता. अलर्टमध्ये आलो परत, मला कुठे यायचं आहे, या बेलच्या ॲप्लिकेशनवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिलायन्सचा काय बघायचा आहे, अलर्ट बघायचा आहे. या ठिकाणी बघा 1480 रुपयाचा मी प्राईज अलर्ट लावला होता, तो इथं आला. आणि रेड अलर्ट, त्याला प्राईज नाही येणार कारण की तो रिसर्च ॲनालिस्ट ज्यावेळेस एक्झिट करतील
सांगतील त्यावेळेस तो अलर्ट ॲटोमॅटिकली तुम्हाला पॉपअप होईल. कुठं कुठं मोबाईल ॲप्लिकेशन तुमचं ॲटोमॅटिक बोलायला सुरू करेल. नंबर 2 व्हॉट्सअपला तुम्हाला कनेक्ट होईल, मॅसेजला कनेक्ट होईल आणि मेलला कनेक्ट होईल. 3 ठिकाणाहून तुम्हाला पाहून तुमच्या डीमॅट अकाउंटमधून तो एक्झिट करावा लागेल. इथंपर्यंत तुम्हाला जर का हे समजलं असेल सगळं व्यवस्थित तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यस असं लिहा. म्हणजे मला सांगता येईल की एक्झॅक्टली काय आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी ट्रेडिंग कॉल्ससुद्धा दिले जातात वेगवेगळे. ते कमी येतात, तेवढे जास्त येत नाहीत. ओके, इंडियन हॉटेल्स रिकमेंडेशन केलेलं आहे आणि क्लोज पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कुठले दिलेले होते ते क्लोज झालेत. ठीक आहे, त्यापेक्षा तुम्ही ग्रीन सिग्नलच यूज करा, ते बेस्ट आहे. ओके, आता आपण शेवटचा पार्ट बघूया. निफ्टी बँक निफ्टी कसं तुम्ही यूज करू शकता. निफ्टी बँक निफ्टीला इथं कुठे डायरेक्ट कॉल येणार नाहीत तुम्हाला, फक्त तुम्हाला सिग्नल येईल. ते पण डेली कॅन्डलवरती यूज होणारे सिग्नल आहे. 15 मिनटं 5 मिनिट इंट्राडे सिग्नल नाही आहे हा. ओके, तुम्हाला ट्रेंड समजायला सोपं जाईल. निफ्टी 50 मी ओपन करतो. निफ्टी 50ला क्लिक केला. ओके, डेलीच्या कॅन्डलवरती सिग्नल दिलेला आहे. डेट जून 5, 2025, म्हणजे आज सिग्नल मिळाला आहे ग्रीन 24,816ला. तिथून 54 पॉईंट निफ्टी वाढली. प्रॉफिट जर बघितला तुम्ही तर 4,087 रुपये झाला. 75चा लॉट आहे. तुम्ही फ्युचर बाय केला असता तर तुम्हाला एका पॉईंटला किती पैसे मिळतात? एका पॉईंटला 75 रुपये मिळतात. 54 × 5 करा, तुम्हाला 4,087चा हिशोब लागून जाईल. ओके, असे ग्रीन सिग्नल कधी कधी दिले होते. हे बघा, ग्रीन सिग्नल तुम्हाला दिले होते या ठिकाणी. शॉर्ट सेलिंगचा पण सिग्नल दिला होता, बरोबर आहे. 24,879ला तो आला, 24,816ला. ओके, या ठिकाणी रेड अलर्ट दिला होता, दिसतोय तुम्हाला. हे बघा, 24,810ला दिला, 79ला गेला. खाली सिग्नल खाली बघायचं आहे तुम्हाला. शॉर्ट सेलचा सिग्नल दिला होता 24,897, 24,800ला आला. 86 पॉईंट कॅप्चर केले. हे पॉईंट किती कॅप्चर केले ते दाखवतोय तुम्हाला. शॉर्ट सेलचा सिग्नल म्हणजे काय? तुम्हाला निफ्टीला विकायचं आहे आणि ग्रीन सिग्नल म्हणजे निफ्टीला बाय करायचं आहे फ्युचर्समध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला फ्युचर्स ऑप्शन समजत नाही, तर तुम्हाला शिकावं लागेल. आपल्याकडे त्याचाही कोर्स फ्री ऑफ कॉस्ट असतो. टीमला कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला टीम आमची अपडेट करेल की फ्युचर्स ऑप्शन कसे असतात. आणि ज्यांना समजतं आहे त्यांनी काय करायचं, ग्रीन सिग्नलवर तुम्ही काय करू शकता. ग्रीन सिग्नल तुम्हाला मिळाला 54,816ला, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला तुमचे स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करून त्याचा ऑप्शन्स बाय करू शकता. ओके, पण तो तुम्ही अभ्यास करून, तुम्हाला ऑप्शनचा अभ्यास असेल तर तुम्ही करा. मी रिकमेंडेशन देत नाही, मी तुम्हाला ॲप्लिकेशनचं फीचर समजावून सांगतो आहे. ठीक आहे, लॉस प्रॉफिट हा तुमचा विषय आहे. लॉसमध्ये तुम्ही किती थांबायचं आणि प्रॉफिटमध्ये किती थांबायचा हा तुमचा विषय आहे. हा एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे. डिस्क्लेमर तुम्हाला मी आतापर्यंत 3 वेळेस दिलेलं आहे. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, तर हे तुम्ही बघू शकता. तसंच बँक निफ्टीमध्ये आपण क्लिक केलं तर बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 55,231ला ग्रीन सिग्नल दिला. तिथून 800 पॉईंट काय वाढलेली आहे, बँक निफ्टी वाढलेली आहे. मे 23, 2025 म्हणजे 23 मे 2025ला तो सिग्नल आहे, तो अजून ग्रीनच आहे. त्याच्यावरतीच काम सुरू आहे, बरोबर आहे का. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की वेगवेगळे सिग्नल्स दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या पॉईंटचे प्रॉफिट्स या ठिकाणी बुक केलेले तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा आणि फिन निफ्टीमध्ये सुद्धा काम करता येणार आहे. तर मित्रांनो, ह्या ॲप्लिकेशनचा वापर कसा करायचा या संदर्भात मी तुम्हाला इन डिटेल हा व्हिडिओ दिलेला आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे व्यवस्थित वापरावं. तुम्हाला वॉचलिस्ट तुमची स्वतःची क्रिएट करता येते, ग्रीन सिग्नल्स बघता येतात, सेगमेंट्स तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याचा वापर करा. कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आम्ही तुम्हाला रिकमेंड करू की तुम्ही निफ्टी 50 आणि निफ्टी 500मध्ये तुम्ही काम करू शकता. याच्यामध्ये चांगले स्टॉक येतात आणि त्या स्टॉकवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि तुम्हाला कुठलीही शंका आली तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर आहेत, बायोमध्ये खाली वरती नंबर आहेत आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पेमेंट करायच्या आधी आम्हाला फोन करा आणि आमच्यासमोर पेमेंट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल,
बाकीचे सर्व्हिस आम्हाला देता येईल. थँक्यू व्हेरी मच. थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, बट तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट पाहणं गरजेचं आहे. 2-2 वेळेस पहा, तुमच्या ॲप्लिकेशन व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खाली दिलेल्या नंबरला तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. थँक्यू.